ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेता निवडीला यावेळेस आज वेग आल्याचं बघायला मिळतंय। आज शिवसेना भवन या ठिकाणी गटनेत्याची घोषणा होऊन सगळे नगरसेवक गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी कोकण भवनला जाणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना भवनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक पार पडेल आणि याच बैठकीमध्ये गटनेत्याच्या नावाचा ठराव केला जाणार असल्याचं कळतंय। गटनेता कोणाला निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। गटनेता असणार तोच विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती होणार असल्याचीही एक माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपले सविस्तर आपल्याला अपडेट देत आहेत। निवृत्ती, आपण बघतोय शिवसेना भवन या ठिकाणी आता नगरसेवक येण्यास सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता आता निवडला जातो, नेमकं कोण असू शकतं आणि काय हालचाली घडतायत? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर एकूण 65 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि महायुतीनंतर सर्वात मोठा पक्ष जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, त्याच्यामुळे त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल। परंतु त्या अगोदर संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते। आज सर्वच्या सर्व नगरसेवकांना शिवसेना भवन येथे बोलवण्यात आलेलं आहे। सुरुवातीला शिवसेना भवन येथे नेत्यांची आणि सर्व नगरसेवकांची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये एक ठराव मांडला जाईल आणि गटनेता कोण यावरती शिक्कामोर्तब केला जाईल आणि या शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वच्या सर्व नगरसेवक कोकण भवनला जाऊन गट स्थापन जे आहे ते त्याची प्रक्रिया पूर्ण करतील। गटनेत्यासाठी अनेक नाव याकडे आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।